प्रिय विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सगळ्यांचं स्वागत. वर्ग 12वीच्या सर्व विषयांची तयारी तुम्ही नक्कीच सुरू केली असणार. मित्रांनो, आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स या तिन्ही शाखांमध्ये कंपल्सरी आणि कॉमन असणारा विषय म्हणजे इंग्लिश. इंग्लिश या विषयामध्ये स्कोअर करणं अशक्य नाही, मात्र चॅलेंजिंग नक्कीच आहे. याचा अनुभव आधीच्या विद्यार्थ्यांनी नक्कीच घेतलेला आहे. याचं कारण विद्यार्थी मित्रांनो, इंग्लिश विषयाचा अभ्यास आम्ही जेवढ्या बारकाईने करायला पाहिजे तेवढ्या बारकाईने करत नाही. त्यामुळे या विषयामध्ये हवं तसं स्कोरिंग आम्हाला करता येत नाही. पण मित्रांनो, या विषयामध्ये जर का आम्ही काळजीपूर्वक तयारी करण्याचं ठरवलं तर इंग्लिशमध्ये सुद्धा स्कोरिंग करणं नक्कीच कठीण नाही. इंग्लिश विषयाच्या तयारीचा अत्यंत महत्त्वाचा पहिला भाग म्हणजे इंग्लिश विषयाचा सिलॅबस, त्याचा पेपर पॅटर्न आणि मार्किंग स्कीम. या तिन्ही अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आम्ही आज या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. सर्वप्रथम आम्ही समजून घेऊ इंग्रजी विषयाचा सिलॅबस. मित्रांनो, हा सिलॅबस माहीत करून घेण्याकरिता आपल्याकडे बोर्डाने नेमून दिलेलं पुस्तक असणं अत्यंत आवश्यक आहे. त्या पुस्तकाचा आपण टेबल ऑफ कंटेंट जर पाहिला तर आपल्या असं लक्षात येईल मित्रांनो की यामध्ये एकूण 4 सेक्शन्स आपल्याला आहे. सगळ्यात पहिला सेक्शन तुम्हाला लक्षात आला असेल, प्रोज सेक्शन. या प्रोज सेक्शनमध्ये एकूण 8 लेसन्स अभ्यासक्रमामध्ये आपल्याला आहेत. त्यानंतर दुसरा सेक्शन आहे पोएट्री सेक्शन. या पोएट्री सेक्शनमध्ये सुद्धा मित्रांनो एकूण 8 पोयम्स अभ्यासक्रमामध्ये आहेत. त्यानंतर तिसरा आणि महत्त्वाचा सेक्शन आहे रायटिंग स्किल्सचा. या रायटिंग स्किल्सच्या सेक्शनमध्ये एकूण 6 रायटिंग स्किल्सचा समावेश करण्यात आला आहे. आणि मित्रांनो, शेवटचा सेक्शन आहे नॉव्हेल सेक्शन. या नॉव्हेल सेक्शनमध्ये एकूण 4 लेसन्स आपल्याला त्या ठिकाणी अभ्यासायचे असणार आहेत. मित्रांनो, याशिवाय असणारं टेक्स्चुअल आणि नॉन टेक्स्चुअल ग्रामर जे आहे, जे 8 मार्कांकरता आपल्याला परीक्षेमध्ये असेल, त्याकरिता आपल्याला जवळपास एकूण 20 ग्रामर ॲटम्सचा अभ्यास करावा लागणार आहे. मित्रांनो, आता आपण वळूयात आपल्या पेपर पॅटर्नकडे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की इंग्लिश विषय हा एकूण 100 गुणांचा आहे. या 100 गुणांपैकी 80 गुण लेखी पेपरला आहेत, तर 20 गुण हे तोंडी परीक्षेकरिता आहे. ही तोंडी परीक्षा आपल्या कॉलेजच्या स्तरावर त्या ठिकाणी आयोजित केली जाते आणि त्यांच्याकडूनच गुणदान केलं जातं. याशिवाय 80 मार्कांचा असणारा जो महत्त्वपूर्ण पेपर आहे, जो लिखित स्वरूपात आपल्याला बोर्डाच्या परीक्षेत द्यायचा असतो, तो पेपर आपल्याकरता खूप महत्त्वाचा आहे. तो पेपर सोडवण्याआधी जर आपल्याला एकूण पूर्ण पेपर पॅटर्न जर माहीत असेल तर मला असं वाटतं की आपण तो पेपर चांगल्या पद्धतीने सोडवू शकू. हा पेपर पॅटर्न समजून घेण्याकरिता आपण मुद्दामहून एक बोर्डाचा पेपर आपल्याला स्क्रीनवरती दिसतो आहे. मित्रांनो, हा पेपर पॅटर्न समजून घेताना आपल्याला सगळ्यात पहिला जो प्रश्न येतो तो प्रश्न सीन एक्स्ट्रॅक्टवर आधारित असतो. हा सीन एक्स्ट्रॅक्ट आपल्या पुस्तकातल्या प्रोज सेक्शनमधून त्या ठिकाणी निवडला जातो. साधारणतः 275 ते 300 शब्दांमध्ये हा सीन एक्स्ट्रॅक्ट आपल्याला त्या ठिकाणी पेपरमध्ये येतो. यावर आधारित असणाऱ्या प्रश्नांचा विचार आपण त्या ठिकाणी करू. हा सीन एक्स्ट्रॅक्ट 12 मार्कांकरता असतो. यामध्ये A1 म्हणजे पहिली ॲक्टिव्हिटी जी ग्लोबल अंडरस्टँडिंगवर आधारित असते. ग्लोबल अंडरस्टँडिंगचा अर्थ आहे मित्रांनो, सारांश रूपाने संपूर्ण पॅरेग्राफ समजून घेऊन विचारल्या जाणारे प्रश्न. या प्रश्नांचं स्वरूप प्रामुख्याने थीम म्हणजे सेंट्रल आयडिया यावर आधारित असतं. त्यामध्ये त्या ठिकाणी आपल्याला ट्रू ऑर फॉल्स किंवा दिलेल्या 4 वाक्यांपैकी 2 वाक्य ही त्या संबंधित पॅरेग्राफची थीम असते, ती 2 वाक्य निवडणे, किंवा आपल्याला दिलेल्या 4 वाक्यांचा क्रम पॅसेजमध्ये ज्या पद्धतीने आलेली माहिती असेल त्या क्रमाने आधी दिलेली वाक्य आपल्याला अरेंज करायची असतात. या प्रश्नामध्ये मित्रांनो A2 म्हणजे ॲक्टिव्हिटी 2 यामध्ये कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल स्वरूपाचा प्रश्न विचारला जातो. कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल याचा अर्थ त्या ठिकाणी आपल्याला
दिलेल्या पॅराग्राफमधून माहिती जशीच्या तशी त्या ठिकाणी उचलून या प्रश्नाच्या उत्तरादाखल लिहायची असते. ॲक्टिव्हिटी 3 म्हणजे A3 हा प्रश्न त्या ठिकाणी इन्फरन्स किंवा इंटरप्रिटेशन किंवा ॲनालिसिस या प्रकाराचा असतो. म्हणजेच मित्रांनो, पॅरेग्राफवर आधारित उत्तर असतं, परंतु तुम्हाला ते विश्लेषित करून किंवा पॅरेग्राफमधले संदर्भ लक्षात घेऊन तयार करावं लागतं. त्यानंतर ॲक्टिव्हिटी 4 यामध्ये मित्रांनो तुम्हाला पर्सनल रिस्पॉन्सचा प्रश्न विचारला जातो. अर्थातच हे उत्तर तुम्हाला स्वतः त्या ठिकाणी लिहावं लागतं. कधीकधी पॅरेग्राफमधल्या काही माहितीचा आधार आपल्याला या ठिकाणी घेता येऊ शकतो. त्यानंतर ॲक्टिव्हिटी 5 ज्यामध्ये लँग्वेज स्टडी आपल्याला दिलेली असते. यात तुम्हाला 2 वाक्यांचं टेक्स्च्युअल ग्रामर या ठिकाणी विचारलं जातं. त्यानंतर ॲक्टिव्हिटी 6 ज्यामध्ये आपल्याला व्होकॅब्युलरीवर आधारित प्रश्न विचारले जातात. यामध्ये प्रामुख्याने समानार्थी शब्द म्हणजे सिनॉनिम्स, विरुद्धार्थी शब्द म्हणजे अँटॉनिम्स किंवा नाऊन फॉर्मेशन, ॲडजेक्टिव्ह फॉर्मेशन किंवा ॲडव्हर्ब फॉर्मेशन या स्वरूपामध्ये आपल्याला हा व्होकॅब्युलरीचा प्रश्न विचारला जातो. मित्रांनो, हा पहिला जो प्रश्न आहे एकूण 12 मार्कांचा आहे. यामध्ये 6 ॲक्टिव्हिटीज तुम्हाला त्या ठिकाणी कंप्लीट करायच्या असतात. यानंतर मित्रांनो क्वेश्चन नंबर 1B ज्यामध्ये आपल्याला लँग्वेज स्टडी अर्थातच नॉन टेक्स्च्युअल ग्रामरचा समावेश या ठिकाणी केलेला असतो. दिलेल्या सूचनांप्रमाणे आपल्याला वाक्यांचं ट्रान्सफॉर्मेशन करायचं असतं. एकूण 3 मार्कांकरता पहिल्या भागामध्ये हे ग्रामर आपल्याला सोडवावं लागतं. यानंतर क्वेश्चन नंबर 1B मधला बी पार्ट यामध्ये आपल्याला स्पॉट द एरर हा 1 मार्कांकरता विचारला जातो. मित्रांनो, या प्रश्नामध्ये दिलेल्या वाक्यांमध्ये ग्रॅमॅटिकल मिस्टेक्स असतात. त्या लक्षात घेऊन आपल्याला त्या करेक्ट करून ते संबंधित वाक्य परत लिहावं लागतं. म्हणजेच मित्रांनो, आपला हा पहिला जो प्रश्न आहे 12 + 4 असा एकूण 16 मार्कांचा आहे. मित्रांनो, आता आपण पुढे जाऊयात क्वेश्चन नंबर 2A कडे. या ठिकाणी अनसीन एक्स्ट्रॅक्ट जो 275 ते 300 शब्दांमध्ये आपल्याला विचारला जातो. अर्थातच मित्रांनो, अनसीन पॅरेग्राफचा अर्थ असा आहे की जो आपल्या प्रोज सेक्शनमधून न येता आपण जो पाहिलेला नसतो अशा प्रकारचा हा पॅरेग्राफ असतो. या पॅसेजवर आधारित सुद्धा प्रश्नांची रचना क्वेश्चन नंबर 1A मध्ये सांगितल्याप्रमाणेच त्या ठिकाणी असते. म्हणजे A1 ग्लोबल अंडरस्टँडिंग, A2 कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल, A3 इन्फरन्स, A4 पर्सनल रिस्पॉन्स, A5 लँग्वेज स्टडी आणि A6 व्होकॅब्युलरी. या प्रश्नामध्ये महत्त्वाचा बदल होतो क्वेश्चन नंबर 2B या सेक्शनमध्ये. हा जो अनसीन पॅसेज असतो या अनसीन पॅसेजवर आधारित समरी रायटिंगचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी लिहावा लागतो. हा प्रश्न 3 मार्कांकरता विचारला जातो. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2C यामध्ये माइंड मॅपिंग हा रायटिंग स्किलवर आधारित प्रश्न आपल्याला या ठिकाणी अटेम्प्ट करायचा असतो म्हणजे सोडवायचा असतो. मित्रांनो, या क्वेश्चन नंबर 2B आणि C मध्ये समरी रायटिंग आणि माइंड मॅपिंग हे दोन्ही प्रश्न रायटिंग स्किलमध्ये आपल्याला अभ्यासायचे आहेत. या प्रश्नाची रचना मार्कांच्या दृष्टीने जर आपण लक्षात घेतली तर 12 + 3 + 3 म्हणजे एकूण त्या ठिकाणी 18 मार्कांचा हा आपला क्वेश्चन नंबर 2 असतो. आपण पाहिले मित्रांनो, पहिला प्रश्न आहे 12 + 4 म्हणजे 16 मार्कांचा. दुसरा प्रश्न आहे 18 मार्कांचा. मित्रांनो, आता आपण वळूया आपल्या पेपरच्या सेक्शन 2 कडे जो पोएट्री आणि ॲप्रिसिएशनचा सेक्शन असतो. मित्रांनो, पोएट्री सेक्शनमध्ये तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे एकूण 8 पोएम्स आपल्या अभ्यासक्रमामध्ये आहेत. या 8 पोएम्सपैकी एक पोएटिक एक्स्ट्रॅक्ट जो 10 ते 15 ओळींचा असतो तो आपल्याला पेपरमध्ये येतो. या एक्स्ट्रॅक्टवर आधारित
एकूण आपल्याला 5 ॲक्टिव्हिटी 10 मार्कांकरिता या सेक्शनमध्ये विचारल्या जातात. यातली ॲक्टिव्हिटी 1 ही ग्लोबल अंडरस्टँडिंगच्या स्वरूपात असते, म्हणजेच सारांश रूपाने तुम्हाला संपूर्ण कविता समजून घेणं गरजेचं असतं. त्या आधारावरती तुम्ही या प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी लिहू शकणार आहात. या सेक्शनमध्ये A2 ॲक्टिव्हिटी जी इन्फरन्स किंवा ॲनालिसिस इंटरप्रिटेटिव्ह टाईपची असते. यामध्ये तुम्हाला कवितेचा एकूण सारांश लक्षात घेऊन त्यावर आधारित उत्तर तुम्हाला लिहावं लागतं. यानंतर A3 ॲक्टिव्हिटी जी आहे ती पर्सनल रिस्पॉन्स आहे. अर्थातच कवितेशी संबंधित थेट जरी हा प्रश्न नसला तरी पण बऱ्याच अंशी कवितेशी संबंधित विषय लक्षात घेऊन हा पर्सनल रिस्पॉन्स आपल्याला अटेम्प्ट करायचा असतो. मित्रांनो, आपण पर्सनल रिस्पॉन्स संदर्भामध्ये थोडंसं स्पष्टीकरण या ठिकाणी लक्षात घेऊ. तुम्हाला सगळ्यांना कल्पना आली असेल की क्वेश्चन नंबर 1मध्ये एक पर्सनल रिस्पॉन्स असतो, क्वेश्चन नंबर 2A एक पर्सनल रिस्पॉन्स असतो आणि क्वेश्चन नंबर 3A सुद्धा एक पर्सनल रिस्पॉन्स आहे. या तिन्ही पर्सनल रिस्पॉन्समध्ये आपण एक भाग लक्षात घेतला पाहिजे की हा प्रश्न लिहिताना तुमचं जे मत आहे ते मत स्पष्टपणे निर्भीडपणे तुम्हाला मांडायचं असतं. या प्रश्नामध्ये आपल्याला अपेक्षित असतं की साधारणतः 6 ते 8 ओळींमध्ये आपण हे उत्तर लिहावं. शिवाय यामध्ये कुठली ग्रॅमॅटिकल मिस्टेक नको, स्पेलिंग मिस्टेक नको. तेव्हाच आपण या प्रश्नामध्ये आउट ऑफ मार्क्सची अपेक्षा करू शकतो. मित्रांनो, यानंतर या प्रश्नामध्ये A4 ॲक्टिव्हिटी ही पोएटिक डिव्हाइसशी संबंधित असते. पोएटिक डिव्हाइस याचा अर्थ आपल्याला कवितेमधली एक ओळ दिली जाते आणि त्या ओळीमध्ये कुठला फिगर ऑफ स्पीच आहे असं त्या ठिकाणी त्याचं नाव ओळखून त्याचं स्पष्टीकरण करावं लागतं. A5 ॲक्टिव्हिटी ही त्या ठिकाणी क्रिएटिव्हिटीवाली ॲक्टिव्हिटी राहते. यामध्ये तुम्हाला 2 ते 4 ओळींच्या एका कवितेची रचना दिलेल्या विषयावरती करावी लागते. मित्रांनो, एकूण 5 प्रश्न क्वेश्चन नंबर 3A या सेक्शनमध्ये असतात. प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असे एकूण 10 गुण या क्वेश्चन नंबर 3A आपल्याला दिलेले असतात. क्वेश्चन नंबर 3B ॲप्रिसिएशनचा प्रश्न असतो. मित्रांनो, ॲप्रिसिएशनचा अर्थ आहे कवितेचे रसग्रहण. परत दिलेल्या 8 कवितांपैकी एक पोएटिक एक्स्ट्रॅक्ट जो सीन असतो तो आपल्याला परीक्षेमध्ये येतो आणि यावर आधारित 4 गुणांचा प्रश्न पोएटिक ॲप्रिसिएशन म्हणजेच कवितेचे रसग्रहण आपल्याला या ठिकाणी करावे लागते. कवितेचं रसग्रहण याचा अर्थ त्या ठिकाणी कवितेचा सारांश, कवितेची वैशिष्ट्य, त्यामध्ये असणारे फिगर्स ऑफ स्पीच या सगळ्याच गोष्टींचा समावेश या ठिकाणी करणं अपेक्षित आहे. मित्रांनो, आता आपल्या पेपरच्या 3ऱ्या सेक्शनकडे आपण वळतो आहोत आणि हा 3रा सेक्शन आहे मित्रांनो रायटिंग स्किल्सचा सेक्शन. हा रायटिंग स्किल्सचा सेक्शन 16 गुणांकरता असतो. याच्यामध्ये आपल्याला एकूण 4 प्रश्नांची उत्तरं त्या ठिकाणी लिहायची असतात. 4 सेक्शन अंतर्गत आपल्याला एक प्रश्न त्या ठिकाणी लिहावा लागतो. क्वेश्चन नंबर 4A ज्यामध्ये ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेजेस, स्टेटमेंट ऑफ पर्पज, ग्रुप डिस्कशन असे एकूण 3 प्रश्न दिलेले असतात. ह्या 3 पैकी आपल्याला केवळ एक प्रश्न 4 गुणांकरता त्या ठिकाणी सोडवावा लागतो. यानंतर B सेक्शनमध्ये ईमेल रायटिंग, रिपोर्ट रायटिंग आणि ड्राफ्टिंग इंटरव्ह्यू क्वेश्चन्स अशा 3 प्रश्नांपैकी एक प्रश्न आपल्याला सोडवावा लागतो जो 4 गुणांकरता असतो. यातला 3रा सेक्शन आहे मित्रांनो ज्यामध्ये आपल्याला स्पीच रायटिंग, कंपेअरिंग किंवा एक्सपान्शन ऑफ आयडिया यापैकी एका प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी आपल्याला अटेम्प्ट करावं लागतं. क्वेश्चन नंबर 4D यामध्ये मित्रांनो आपल्याला त्या ठिकाणी फिल्म रिव्ह्यू, ब्लॉग रायटिंग किंवा अपील रायटिंग यापैकी एका प्रश्नाचं उत्तर आपल्याला लिहावं लागतं. असे एकूण 4 सेक्शन्स आहेत.
दिलेल्या पर्यायांपैकी चारही सेक्शनमध्ये एक एक प्रश्न आपल्याला सोडवायचा असतो. एकूण 16 गुणांचा हा अतिशय महत्त्वाचा सेक्शन आहे. आपण रायटिंग स्किल्सच्या संदर्भात एक भाग नक्कीच लक्षात घेऊ. मित्रांनो, रायटिंग स्किलमध्ये त्या ठिकाणी केवळ प्रश्नाचं उत्तर आपल्याला पाहिजे तसं लिहून ठेवणे हा प्रकार न करता दिलेला प्रश्न नीट समजून घेऊन प्रॉपर फॉर्ममध्ये जर आपण रायटिंग स्किलच्या प्रश्नांची उत्तरं लिहिलीत तर मला असं वाटतं की अधिकाधिक स्कोरिंग करण्याकरता आपल्याला हा सेक्शन खूप महत्त्वपूर्ण आहे. मित्रांनो, आपण आता वळतोय आपल्या प्रश्नपत्रिकेच्या चौथ्या सेक्शनकडे आणि हा चौथा सेक्शन आहे लिटररी जॉनर म्हणजे नॉव्हेल. म्हणजे आपल्याला एकूण इंग्रजीतील एक साहित्य प्रकार कादंबरी असं त्याचं स्वरूप लक्षात घेता येऊ शकेल. मित्रांनो, हा क्वेश्चन नंबर 5 जो आपल्याला एकूण 16 मार्कांकरता असतो. यामध्ये क्वेश्चन नंबर 5A मध्ये आपल्याला ज्या ॲक्टिव्हिटीज येतात त्या ॲक्टिव्हिटीज हिस्ट्री ऑफ नॉव्हेल या सेक्शनमधून आपल्याला अपेक्षित असतात. ह्या ॲक्टिव्हिटीज त्या ठिकाणी या ॲक्टिव्हिटीचं स्वरूप त्या ठिकाणी मॅच द कॉलम ए विथ दोज फ्रॉम द कॉलम बी, त्यानंतर फिल इन द ब्लँक्स किंवा फाइंड ऑड मॅन आउट अशा स्वरूपाचं असतं. 2 ॲक्टिव्हिटीज 4 गुणांकरता आपल्याला क्वेश्चन नंबर 5A मध्ये आपल्याला विचारल्या जातात. त्यानंतर मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 5B. या प्रश्नामध्ये मित्रांनो 4.2 टू सर विथ लव या नावाचा एक एक्स्ट्रॅक्ट एका नॉव्हेलमधला अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. या ठिकाणी आपल्याला एकूण यावर आधारित 2 ॲक्टिव्हिटीज दिल्या जातात. यामध्ये दिल्या जाणारं उत्तर हे साधारणतः 50 शब्दांमध्ये आपल्याला त्या ठिकाणी लिहावं लागणार आहे. आता ह्या नॉव्हेलचा अभ्यास करताना प्रामुख्याने आपण प्लॉट, स्ट्रक्चर, थीम, सेटिंग, लँग्वेज आणि कॅरेक्टर्स या भागावरती जर फोकस केलं तर दिलेल्या ॲक्टिव्हिटीज आपल्याला सॉल्व करणं फारसं कठीण जाणार नाही. यामध्ये क्वेश्चन नंबर 5B मधली पहिली ॲक्टिव्हिटी त्याचं स्वरूप असतं डिस्क्राईब, एक्सप्लेन, कम्पेअर, कॉन्ट्रास्ट, डिस्कस किंवा नेम या स्वरूपाची ही 2 मार्कांकरता असणारी ॲक्टिव्हिटी आहे. त्यानंतर याच प्रश्नामध्ये ॲक्टिव्हिटी 2 जी असते त्यात इलस्ट्रेट, इंटरप्रिट, नॅरेट, जस्टिफाय, फाइंड किंवा आयडेंटिफाय या स्वरूपातली ही ॲक्टिव्हिटी त्या ठिकाणी आपल्याला असणार आहे. त्यानंतर मित्रांनो, आपण वळतो आहे क्वेश्चन नंबर 5C कडे. हा 5C जो क्वेश्चन आहे तो आपल्याला 4.3 अराउंड द वर्ल्ड इन 80 डेज या लेसनवर आधारित त्या ठिकाणी असणार आहे. या ठिकाणी 2 ॲक्टिव्हिटीज आपल्याला असतील. ह्या 2 ॲक्टिव्हिटीजचं प्रत्येकी 50 शब्दांमध्ये आपल्याला उत्तर त्या ठिकाणी लिहिणं अपेक्षित आहे. मित्रांनो, यामध्येही पण प्रश्नाचं स्वरूप साधारणतः डिस्क्राईब, एक्सप्लेन, कम्पेअर, कॉन्ट्रास्ट किंवा डिस्कस या स्वरूपात पहिल्या ॲक्टिव्हिटीचं असेल. दुसरी ॲक्टिव्हिटी आधीच्याच प्रमाणे म्हणजे इलस्ट्रेट म्हणजे स्पष्टीकरण करा, इंटरप्रिट विवेचन करा, नॅरेट कथन करा किंवा फाइंड किंवा आयडेंटिफाय म्हणजे ओळखा या स्वरूपामध्ये आपल्याला ही ॲक्टिव्हिटी त्या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर प्रश्नपत्रिकेतला सगळ्यात शेवटचा प्रश्न म्हणजे क्वेश्चन नंबर 5D. यामध्ये असणाऱ्या ॲक्टिव्हिटीज आपल्या अभ्यासक्रमात दिलेला सगळ्यात शेवटचा लेसन द साइन ऑफ 4 यावर आधारित असणार आहे. यातही परत 2 ॲक्टिव्हिटीज असतील आणि ह्या दोन्ही ॲक्टिव्हिटी आपल्याला प्रत्येकी 50 शब्दांच्या माध्यमातून वर्णनात्मक लिखाण करत लिहायच्या असणार आहेत. यांचंही स्वरूप वर सांगितल्याप्रमाणेच त्या ठिकाणी असेल. मित्रांनो, मला असं वाटतं की हा संपूर्ण पेपर पॅटर्न तुम्ही चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी लक्षात घेतलेला असेल. मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये आपला सिलॅबस आणि पेपर पॅटर्न अतिशय
विस्ताराने पाहिलेला आहे. परंतु मित्रांनो, चांगलं स्कोरिंग करण्यासाठी म्हणजे इंग्रजी विषयात चांगले गुण मिळवण्यासाठी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कसं लिहिलं पाहिजे हे समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. याशिवाय विद्यार्थी बऱ्याच वेळा असं विचारतात की इंग्रजी विषयाचा नेमका कसा अभ्यास करावा. तर यासारख्या अनेक गोष्टी लक्षात घेण्यासाठी आपल्याला यापुढे येणाऱ्या अनेक व्हिडिओजला काळजीपूर्वक पाहावं लागेल. आणि अर्थातच मित्रांनो, त्यासाठी हे चॅनल तुम्हाला सबस्क्राईब करावं लागेल. तुम्हाला कमेंट्स करावी लागतील, ज्या कमेंट्समधून तुमच्या इंग्रजी विषयात स्कोरिंग करण्याकरिता काय केलं पाहिजे ह्याच्या ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा पूर्ण करता येऊ शकतील. म्हणून मित्रांनो, शेअर करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.